स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक आणि त्याच निवडणुकीमध्ये भारताच्या इतिहासातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला होता। तब्बल 74,333 मतं रद्द करण्यात आली होती। त्या भ्रष्टाचाराचं एक वैशिष्ट्य होतं, तो भ्रष्टाचार त्यावेळच्या अपोजिशनला हरविण्यासाठी नव्हता, तर फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला हरविण्यासाठी होता। आणि भारतातील एकूण मतदारसंघांपैकी एकाच मतदारसंघात तो भ्रष्टाचार करण्यात आला होता, कारण ती व्यक्ती त्यावेळच्या संपूर्ण अपोजिशनपेक्षा एकटीच कितीतरी पटीने पॉवरफुल होती। विद्वत्तेने, अभ्यासाने आणि कर्तृत्वाने ती त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना भारी पडली असती, म्हणून त्या सत्ताधाऱ्यांनी त्या व्यक्तीला संसदेत निवडूनच येऊ दिलं नाही। आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांना त्या निवडणुकीत हरविण्यासाठी जो घोटाळा करण्यात आला होता, जो भ्रष्टाचार करण्यात आला होता, तो भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी कुठल्याच पुराव्यांची गरज नव्हती, कारण उत्तर मुंबईसारख्या एकाच मतदारसंघात तब्बल 74,333 मतं रद्द करण्यात आली होती। ही पूर्णपणे अशक्य गोष्ट आहे। भारताच्या इतिहासात आजपर्यंत कुठल्याच निवडणुकीत फक्त एका मतदारसंघात तब्बल एवढ्या मोठ्या मतांना कधीच रद्द करण्यात आलं नाही आणि रद्द केल्या जाऊच शकत नाही। जशा पद्धतीने आता होत असलेल्या भ्रष्टाचारावर सर्वजण बोलत आहेत, तशाच पद्धतीने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरविण्यासाठी करण्यात आलेला मतांचा घोळ सर्वांना कळू द्या।